आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बारामतीच्या त्या विमानतळाकडे लागलंय जिथे काळानं घाला घातला. आपण अजितदादांबद्दल बोलतोय, नेत्यांबद्दल बोलतोय, पण याच अपघातात महाराष्ट्राच्या मातीतील एक असा हिरा निखळला ज्याने शेवटच्या श्वासापर्यंत आपलं कर्तव्य निभावलं. सातारचा तो रांगडा गडी, दादांच्या सावलीसारखा सोबत असणारा त्यांचा अंगरक्षक विदीप जाधव. आज विदीप आपल्यात नाही. ही बातमी जेव्हा त्यांच्या साताऱ्यातील लोणंद गावी आणि मुंबईतल्या कळव्याच्या घरी पोहोचली तेव्हा घराघरात फक्त हुंदके आणि टाहो ऐकू येत होता. विदीप जाधव मुंबई पोलीस दलातील 2009च्या बॅचचा एक धडाडीचा शिपाई. पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी होती, ती म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची सुरक्षा. विदीप हे केवळ सुरक्षा रक्षक नव्हते, तर ते दादांचे विश्वासू सहकारी होते. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे खाकी वर्दी चढवून कर्तव्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले असतील. ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या शेजाऱ्यांनी त्यांना सकाळी कामावर जाताना पाहिलं होतं. कोणाला माहिती होतं की हसतमुखाने येतो म्हणणारा हा विदीप पुन्हा कधीच परतणार नाही. ज्यावेळी टीव्हीवर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ही बातमी झळकली तेव्हा विदीप यांच्या आईच्या काळजात धस झालं. आईचं मन शेवटी काहीतरी अघटित घडल्याची चाहूल त्यांना लागली होती. घरात आईचा टाहू सुरू झाला. शेजाऱ्यांनी धावत जाऊन त्यांना सावरलं, पण काही वेळातच जेव्हा कळवा पोलीस विदीप यांच्या दारात उभे राहिले तेव्हा नियतीने केलेला क्रूर खेळ स्पष्ट झाला. विदीप यांची पत्नी कालच माहेरी पनवेलला गेली होती. त्यांना काय ठाऊक की ज्या पतीला निरोप दिला तो शेवटचा असेल. आज विदीप यांच्या मागे त्यांची आई, वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार उघड्यावर पडलाय. पोलीस दलात असूनही विदीप यांचा स्वभाव अत्यंत साधा आणि मदतीला धावून जाणारा होता. चाळीत राहूनही कधीही सत्तेचा किंवा पदाचा माज त्यांनी केला नाही. उलट आमचा विदीप खूप चांगला होता असं म्हणताना आज त्यांच्या शेजाऱ्यांच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा थांबत नाहीयेत. कर्तव्य बजावत असताना बलिदान देणाऱ्या या सुपुत्रासाठी आज संपूर्ण सातारा आणि ठाणे हळहळतंय. अजितदादा गेले, पण त्यांच्यासोबत सावलीसारखा राहणारा हा रक्षकही गेला. ज्या लोणंदच्या मातीने विदीप यांना लढायला शिकवलं त्याच मातीत हा सुपुत्र आज कर्तव्याच्या वेदीवर शहीद झाला. साहेब गेले म्हणून कार्यकर्ता रडतोय, पण आपला विदीप गेला म्हणून आज एक पूर्ण कुटुंब अनाथ झालंय. शासनाने या कुटुंबाला तातडीने मदत करावी हीच आज प्रत्येक सामान्याची मागणी आहे.